मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये परत एक जी-आर आलेला आहे। तर जी-आर आलेला आहे 28 मार्च 2025। तर नेमकं या जी-आरमध्ये काय दिलेलं आहे आणि हा जी-आर कोणासाठी लागू असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खासगी आस्थापनांना प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची उपस्थिती नोंदवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर NIC नवी दिल्ली यांनी विकसित केलेले भ्रमणध्वनी उपयोजक वापरण्याबाबत तर अशाबद्दल यामध्ये देण्यात आलेला आहे। तर या जी-आरची कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्ही चेक करू शकता। तर आपण यामध्ये डायरेक्ट शासन निर्णय काय दिलेला आहे हे बघणार आहे। तर बघू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खासगी आस्थापनात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची उपस्थिती म्हणजे हजेरी हे आधार इनेबल बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम म्हणजे AEBAS द्वारे नोंदवण्याकरिता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर म्हणजे NIC नवी दिल्ली यांनी विकसित केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजनाचा मोबाईल ॲप्लिकेशन हे 55,000 प्रशिक्षणांकरिता प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासाठी येणाऱ्या 38,94,000 इतक्या खर्चाचा याद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे। तर यामध्ये जे प्रेझेंटिव्ह होती खासगी आस्थापनामध्ये जेही विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते त्यांची जी प्रेझेंटिव्ह होती आतापर्यंत ती ऑनलाईनमध्ये नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे पेमेंट होते, जे मंथली त्यांना स्टायपंड मिळत होते, हे स्टायपंड त्यांना वेळेवर मिळत नव्हते। तर आता हे आधार बेस इनेबल सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून यामध्ये एक मोबाईलसारखं डिव्हाइस असेल, त्यामध्ये तुम्हाला थंब लावून तुमची प्रेझेंटी इन आणि आउट करू शकता। म्हणजे तुमची जी प्रेझेंटी असेल ही प्रेझेंटी ऑटोमॅटिक सरकारकडे नोंदविल्या जाणार। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खासगी आस्थापनात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची उपस्थिती हजेरी नोंदवण्यासाठी सदर उपयोजक वापरण्याबाबतची कार्यपद्धती व इतर अनुषंगिक सूचनांबाबत आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी त्यांच्या स्तरावरून स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत। तसेच सदर उपयोजन वापरताना संबंधित उमेदवारांचा तपशील, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग, कार्यप्रशिक्षणाचे स्थळ इत्यादींची पडताळणी करण्याबाबत दक्षता घ्यावी। तर यामध्ये आता जे विद्यार्थ्यांचे पेमेंट असणार आहे हे लवकर होणार आहे, कारण या अगोदर जोही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम होता प्रेझेंटीसाठी। तर यामध्ये फक्त जे प्रायव्हेट आस्थापना आहे यांचीच ही प्रेझेंटी ऑनलाईन होणार आहे। गव्हर्नमेंट म्हणजे जेही आस्थापना आहे, शासकीय आस्थापना, तर यांच्याबद्दल यामध्ये कुठेही त्यांच्याबद्दल माहिती नमूद करण्यात आलेली नाही आहे। आणि हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, म्हणजे हा जी-आरची कॉपी, तिथून तुम्ही संपूर्ण जी-आर एकदा रीड करू शकता। आणि यामध्ये फक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही विद्यार्थी खासगी आस्थापनामध्ये प्रशिक्षण घेणार त्यांच्यासाठीच हे एक जी-आरची कॉपी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि हा जी-आर 28 मार्च 2025ला साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे। तुम्ही जी-आरच्या साईटवर जाऊन सुद्धा हा जी-आर चेक करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा बघू शकता। तर अशाबद्दल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल एक जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर हा जी-आर फक्त प्रेझेंटीबद्दल देण्यात आलेला आहे आणि यामध्ये फक्त खासगी आस्थापनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।